अ, या प्रकरणामध्ये डॉक्टर अब्दुल मजीद सालार हे अ, अंजुमन तालिबान मुस्लिम संचालित जे अँग्लो उर्दू हायस्कूल आहे प्रतापनगर जळगाव याचे ते आजीव सदस्य आहेत. या संस्थेमध्ये उपाध्यक्ष जे आहेत ते सध्या आता आपल्या आरोपी त्यांचा मुलगा त्यांचे चिरंजीव आहेत, मुलगा आहे चांद कासार म्हणून. यांची बेकायदेशीरित्या आणि नियमबाह्य नेमणूक केली म्हणून त्यांनी तक्रार अर्ज केला होता. त्या अगोदर त्यांनी संबंधित विभागाकडे म्हणजे शिक्षण विभागाकडे त्यांनी अर्ज वगैरे केलेले होते आणि त्या अर्जाच्या चौकशीवरून आपल्या अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेला सुरू होती. त्या अर्ज चौकशीत असं आढळून आलं की यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात त्या तत्कालीन मान्य शिक्षणाधिकाऱ्यांचा बनावट सहीचा आदेश करून तयार करून विना अनुदानित तत्वाची मान्यता घेऊन जे सय्यद अमरुल्ला सय्यद चांद कासार यांचे उपशिक्षक म्हणून नेमणूक केली. त्याच्यानंतर चौकशीत आपल्याला कागदपत्र वगैरे बघितले आणि जे काही रेकॉर्ड बघितले त्याच्यावरून हा आदेश हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत आम्ही जे संबंधित त्याचे जबाबदार लोक होते त्या संदर्भात त्यांची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर आम्ही संबंधित विभागांचा आणि विभाग प्रमुखांना त्याच्याबाबत कळवलं. त्यानंतर जे डॉक्टर फिर्यादी अब्दुल करीम मजीद सालार यांनी माहितीच्या अधिकारात संबंधित विभागाकडून माहिती मिळवली. यावरून आणि या चौकशीच्या त्यांनी फिर्याद दिलेली. ही फिर्याद जे उपशिक्षक म्हणून ज्यांची नेमणूक केली सय्यद अब्दुल्ला सय्यद चांद कासार तसंच त्यांचे वडील सय्यद अमीर हे उपाध्यक्ष आहेत या संस्थेचे. त्याच्यानंतर शेख नईमुद्दीन शेख अफजलुद्दीन हे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्याध्यापक होते. आता सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत. हे राहणार नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव. यांनी हा प्रकार लक्षात असूनही त्यांनी जाणून बुजून त्याच्यात त्यांची नेमणुकीच केलेली होती. त्यानंतर राजेंद्र रघुनाथ चौधरी हे तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक 2चे लिपिक होते. यांनी त्यांच्या अखत्यारीत नसताना हा आदेश तयार करून द्यायला बनावट आदेश तयार करून द्यायला कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवता किंवा रेकॉर्ड न करता त्यांनी परस्पर हा आदेश त्यांना बनवून दिला आणि शेख सलाउद्दीन हे सध्या उपशिक्षक आहेत बडगाव उर्दू शाळा यांनी हा बनावट आदेश तयार करण्यासाठी यांना मदत केलेली. अशा 5 लोकांविरुद्ध दिनांक 22/1/2026 रोजी हा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर हा आर्थिक गुन्हे शाखेला तपासाला आलेला आहे. सध्या API गणेश फडे तपास करीत आहेत. आता सदर प्रकरणामध्ये आम्ही संबंधित शिक्षण विभागाला याची माहिती दिलेली आहे. तसंच संबंधित संस्थेला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे. आता साक्षीदारांच्या जबाबाने पुढचा तपास करीत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.